174 पोलीस शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची असलेली लेखी परीक्षा 15 मार्च रोजी बीड शहरातील आदित्य महाविद्यालयात पार पडणार आहे। ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि शांततेत व्हावी यासाठी बीड पोलीस दलाने कडक नियमावली जाहीर केली असून परीक्षा केंद्रावर पेन, पेन्सिल, बूट, चप्पल आणि पर्स यांसारख्या साहित्याला सक्त मनाई आली आहे। नमस्कार, मी आहे बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। 174 पोलीस शिपाई पदांच्या लेखी परीक्षेसाठी तब्बल 1907 उमेदवार पात्र ठरलेत। सकाळी 11 ते दुपारी 100 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे। उमेदवारांनी सकाळी 9 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहणं अनिवार्य आहे, तर 10:30 वाजेपर्यंत सर्वांना आपल्या जागेवर आसनस्थ होणे बंधनकारक आहे। परीक्षा केंद्रात जाताना उमेदवार बूट, चप्पल, पर्स, पेन, पेन्सिल किंवा पॅड असे कोणतेही साहित्य सोबत नेऊ शकणार नाहीत। परवानगीशिवाय आणि नियुक्ती केलेल्या पोलिसांशिवाय कोणालाही केंद्राकडे फिरकण्यास मनाई असेल। परीक्षेदरम्यान कोणीही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय। भरती प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली असून उमेदवारांनी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। 200 पोलिसांचा फौजफाटा, 4 उपाधीक्षक आणि 70 अधिकाऱ्यांसह 200 कर्मचारी सुरक्षितेसाठी सज्ज असतील। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी परीक्षेवर लक्ष ठेवणार आहेत। 49 हॉलमध्ये ही परीक्षा होणार असून प्रत्येक हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। याशिवाय हँडी कॅमेरे आणि ड्रोनद्वारे केंद्राच्या परिसरावर करडी नजर ठेवली जाणार आहे। अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितलं की ही परीक्षा शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि केंद्रावर कोणत्याही संशयास्पद हालचालींवर सीसीटीव्ही, हँडी कॅमेरे व ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जाईल। कोणतेही साहित्य केंद्रात नेता येणार नाही, सर्व व्यवस्था केली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।